ओके. तर आज आपण इथे पॉवर फ्लो मॉडेलिंग आणि OpenDSS सॉफ्टवेअर हे आपण आज इथे बघणार आहोत. तर ही आहे आउटलाईन. तर पॉवर फ्लो मॉडेलिंग म्हणजे काय असतं, कशासाठी यूज करतात आणि त्याचा OpenDSSची काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत. आणि हे त्याच्यानंतर SLD जे RX मॉडेलमध्ये आपण जे यूज करतो ते मॅन्युअल कॅल्क्युलेशन आणि OpenDSSचे कॅल्क्युलेशन यामध्ये आपण व्हेरीफाय करणार आहोत. आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन्स OpenDSSमध्ये लागणारे कॅल्क्युलेशन्स म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे कॅल्क्युलेशन्स, लाईन केबलचे कॅल्क्युलेशन्स, लोडचे कॅल्क्युलेशन्स हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण OpenDSSचा इंटरफेस बघणार आहोत की OpenDSS कसं दिसतं, त्याच्यामध्ये आपण कोडिंग किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेज काय दिसतं हे आपण बघणार आहोत. आणि लास्टला आपण जो मॉडेल बनवणार आहोत, डिफाईन करणार आहोत, ते रन केल्यानंतर त्याचे रिझल्ट्स कसे दिसतात आणि रिझल्ट्स इंटरप्रिट कसे करायचे हे आपण बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज पॉवर फ्लो मॉडेलिंग? त्यालाच आपण लोड फ्लो स्टडी बोलतो. तर पॉवर फ्लो मॉडेलिंग हे IEEE 39999 यामध्ये येतं. त्याच्यामध्ये आपण रिअल पॉवर अँड रिएक्टिव्ह पॉवर कन्झम्पशन ॲट लोड बसेस कसं होतं ते आपण बघतो. तर P म्हणजे पॉवर, रिअल पॉवर. तर रिअल पॉवर इज गिवन फॉर ऑल जनरेटर बसेस. नेटवर्क पॅरामीटर्स आर गिवन, म्हणजे RLC जे पॅरामीटर्स असतात, ट्रान्समिशन लाईन्स, केबल, ट्रान्सफॉर्मर पॅरामीटर्स, हे आपल्याला दिलेलं असतं. तर या सगळ्या गिवनमधून आपल्याला पॉवर फ्लो मॉडेलिंगमधून काय भेटतं, तर लोड फ्लो गिव्स व्होल्टेज ॲट ऑल बसेस. ओके. आणि पॉवर फ्लो इन ईच ब्रांच हे आपल्याला पॉवर फ्लो मॉडेलिंगमधून भेटतं. तर वाय डू वी नीड टू डू द पॉवर फ्लो मॉडेलिंग? तर मेन रिझन्स काय आहेत, तर टू फाइंड लॉसेस इन द सेन्स टोटल लॉसेस, म्हणजे लॉस इन ईच ब्रांच आपण काढू शकतो. नंतर टू फाइंड व्होल्टेज ॲट ऑल बसेस, किंवा आयडेंटिफाय वेदर द व्होल्टेज आर विदिन द लिमिट्स ऑर नॉट. थर्ड इज स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी फॉर लार्ज इंटरकनेक्टेड सिस्टम. तर वेन डू वी रिक्वायर टू डू द पॉवर फ्लो मॉडेलिंग? तर त्याचे 4 स्टेजेस असतात. फर्स्ट ऑफ ऑल, प्लॅनिंग. जेव्हा आपण जनरेशन, ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टम आपण प्लॅन करतो, तर मॉडेल सगळ्यात आधी बनवायच्या आधी आपण त्याचं पॉवर फ्लो मॉडेलिंगमध्ये, सिम्युलेशनमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये आपण ते रन करून बघतो. सेकंड इज मॉडिफिकेशन. जो ऑलरेडी नेटवर्क आहे रिअल टाईममध्ये, तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर आपण पॉवर फ्लो मॉडेलिंग यूज करतो. थर्ड इज ॲडिशन, फ्युचर एक्सपान्शन आपण ते बोलतो. तर ते करायचं असेल तर आपण पॉवर फ्लो मॉडेलिंग यूज करतो, किंवा त्याच्यातून काही सिस्टम डिलीट करायचे असतील, डिलीट इन द सेन्स कुठले ट्रान्सफॉर्मर आपल्याला नको असतील ते काढायचे असतील, तर ते करण्याच्या आधी, त्याचा बाहेर दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर टाकायच्या आधी आपण पॉवर फ्लो मॉडेलिंग करतो. तर हाऊ टू सॉल्व द पॉवर फ्लो मॉडेलिंग? आता पॉवर सिस्टममध्ये आपण वेगवेगळे मेथड्स बघतो. न्यूटन रॅफसन मेथड, GS मेथड, गॉस सिडल मेथड, नंतर फास्ट डिकपल लोड फ्लो मेथड. हे जे इटरेटिव्ह मेथड्स असतात, जे आपण सॉल्व करत आलेलो आहेत पॉवर सिस्टममध्ये, ते सॉफ्टवेअरमध्ये इटरेटिव्ह मेथड्स वापरले जातात. त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट मेथड असतात, तर ते मेथड्स सॉफ्टवेअर यूज करतो. ओके. नंतर आपण पुढे बघूयात की इंट्रोडक्शन टू OpenDSS. तर OpenDSS काय आहे? तर OpenDSS एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे फॉर सिम्युलेटिंग द इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स. तो EPRI, इलेक्ट्रिक पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटने डेव्हलप केलेला आहे. तर OpenDSS कशासाठी यूज करतात, त्याचे की फीचर्स काय आहेत? तर याच्यामध्ये आपण टाईम सिरीज सिम्युलेशन करू शकतो, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस मॉडेलिंग करू शकतो, हार्मोनिक ॲनालिसिस, तसंच ट्रान्झिएंट ॲनालिसिस आपण करू शकतो, किंवा जनरेशन मॉडेलिंग करू शकतो, जे आपण आता करणार आहोत. तर सेम, वाय इज OpenDSS यूज? बिकॉज इट इज अ versatile tool for power system analysis, and it enables utilities and researchers to model and analyze the distribution system with high fidelity. Okay. So
पॉवर फ्लो मॉडेलिंग किंवा ओपन डी एस एस शिकण्याच्या आधी आपण एस एल डी डायग्राम बघूयात. तर ही एक डायग्राम आहे जिथे आपण व्होल्टेज ॲट ऑल बसेस सो ही झाली सिंगल लाईन डायग्राम. तर आपल्याला आर मॉडेल आणि आर एक्स मॉडेल हे आपल्याला माहितीच असेल. तर आर मॉडेलमध्ये आपण कॅल्क्युलेशन करतो की आपण व्होल्टेज ड्रॉप काढतो, त्याचं लाईनमधलं रेझिस्टन्स काढतो, करंट आपण मेजर करतो. तर हे सगळं आपण आर मॉडेल आणि आर एक्स मॉडेलनी करतो, राईट. पण हां, तर सगळ्यात आधी आपण सिंगल लाईन डायग्राम ही जी डायग्राम आहे ती आपण समजून घेऊयात. तर जो मध्ये बॉक्स दिसत आहे, हा ई जो बॉक्स आहे तो ट्रान्सफॉर्मर आहे. हे जे गोल आहेत, सर्कल्स आहेत, ते पंप्स आहेत. आणि हे लाईन्स आहेत, बसेस आहेत. आणि जे नंबर्स आहेत ते डिनोट करतात हाऊ मेनी पोल्स आर देअर इन बिटवीन दिस टू पॉईंट्स, एम आणि ईच्या मध्ये किती पोल्स आहेत. आणि पोल टू पोलच्या मधला डिस्टन्स आहे 50 मीटर. ओके. सो फॉर एक्झाम्पल आपण ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे 100 KVA. त्याची कॅपॅसिटी 100 KVA आहे आणि तो 11/415 वोल्ट त्याचा आहे. नंतर मग लो टेन्शन, ही जी लाईन्स आपण बघत आहोत लो टेन्शन नेटवर्क, तर ती त्याची डेटाशीट्समध्ये काय दिलेलं आहे की ती ACSR केबल आहे अँड टाईपची. आणि त्याचं रेझिस्टन्स आहे 0.5 ओम्स पर किलोमीटर आणि रिॲक्टन्स आहे 0.3 ओम्स पर किलोमीटर. ओके. आणि हे जे पंप्स आहेत ते सगळे आपण ॲज्युम केलेले आहेत की 5 HP आहेत. ओके. आपण DSSचा इंटरफेस बघण्याआधी आपण डिफाईन जे करणार आहेत ट्रान्सफॉर्मर्स किंवा लाईन किंवा पंप्स हे डिफाईन करणार आहेत, तर ते कसे काय कॅल्क्युलेट करतात हे आपण बघूयात. तर आपल्याला माहिती आहे की सबस्टेशनमध्ये जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर बोलतात. आणि जे नेटवर्कमध्ये जे ट्रान्सफॉर्मर असतात त्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बोलतात. तर हे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे किती कॅपॅसिटी असू शकते, तर 10 MVA असू शकतं, 5 MVA असू शकतं किंवा 1 MVA असू शकतं. आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे त्याची कॅपॅसिटी किती असू शकते, तर 200 KVA असू शकते, 100 KVA, 63 KVA. आणि जे लहान ट्रान्सफॉर्मर असतात त्याला आपण HVDS बोलतो, तर ते 25 KVA किंवा 16 KVA किंवा 10 KVAचे असू शकतात. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला कोणते कोणते डिटेल्स बघायचे आहेत, तर फुल लोड लॉस, नो लोड लॉस आणि इम्पिडन्स, पर्सेंट इम्पिडन्स. तर हे आपल्याला व्हॅल्यूज कुठून भेटतील, तर डेटाशीटमधून भेटतील. तर 10 MVAचा आपण जर पॉवर ट्रान्सफॉर्मर बघितला आणि जर त्याची डेटाशीट बघितली, मॅन्युफॅक्चरर डेटाशीट, तर त्याच्यामध्ये आपल्याला फुल लोड लॉस, नो लोड लॉस हे आपल्याला भेटणार. नंतर मग इम्पिडन्स, तर पर्सेंटेज इम्पिडन्स आपल्याला कशावरती भेटणार, जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यावरती नेम प्लेट असते, तर त्या नेम प्लेटवरती आपल्याला पर्सेंटेज इम्पिडन्सची व्हॅल्यू आपल्याला भेटते. राहिलं रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्सचे व्हॅल्यू, तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. तर हेही सगळे व्हॅल्यूज आपल्याला कशासाठी कामी येतील ते आपण पुढे बघूयात. तर नेक्स्ट, तर ट्रान्सफॉर्मर कॅल्क्युलेशन जसं मी बोललो, फुल लोड लॉस, नो लोड लॉस डेटाशीटमधून भेटणार, इम्पिडन्स नेमप्लेटवरून भेटणार, पर्सेंट आर आणि पर्सेंट एक्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे. फुल लोड लॉस डिवायडेड बाय रेटेड पॉवर इंटू 1000 हे जर केलं तर आपल्याला पर्सेंटेज आर भेटणार. आणि रूट ऑफ Z² मायनस R² केल्यानंतर आपल्याला रिॲक्टन्स भेटणार. ठीक आहे. तर इथे एक लिहिलेलं आहे क्वेश्चन की वाय झेड इज इम्पॉर्टंट. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इट्स परफॉर्मन्स अंडर लोड कंडिशन. जेव्हा लोड असतं तेव्हा आपला ट्रान्सफॉर्मर कसा वर्क करतो हे आपल्याला त्याच्या इम्पिडन्स व्हॅल्यूवरून आपल्याला समजतं. ठीक आहे. तर आता जसं ट्रान्सफॉर्मर बघितलं तसे आपण कंडक्टर्सही बघूयात. तर कंडक्टर्सचे वेगवेगळे डेटा शीट्स असतात. जसं की आता AC केबल असतात किंवा ACSR केबल असतात, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स असतात. ACSR अँट असतं, ACSR डॉग असतं, विझल असतं. मग ही आपल्याला डेटाशीट्स आपल्याला MSADCLच्या साईटवरून भेटते. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं असतं की रेझिस्टन्स किती आहे, कॅल्क्युलेटेड रेझिस्टन्स किती आहे. इथे 0.621 ॲट 20°C वरती. आणि त्याचा रिॲक्टन्स किती आहे तर 0.355. ओके. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत पंप.
पंप टेक्निकल स्पेसिफिकेशन. तर आपल्याला माहिती आहे की आता ॲग्रिकल्चरल फीडर्स आहेत तर त्याच्यावरती पंप्स असतात. तर पंपची कॅपॅसिटी किती असू शकते? 3 HP, 5 HP, 7.5 HP, 10 HP, 12.5 HP. ठीक आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो की ओपन डी एस एसमध्ये आपल्याला डिफाईन करावं लागतं आपलं पंप. तर त्याच्यासाठी काय काय व्हॅल्यू गरजेचे असतात? तर इफिशियन्सी, पॉवर फॅक्टर हे आपल्याला द्यावं लागतं ओपन डी एस एसला. ठीक आहे. मग तो रिअल पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर तो स्वतःहून कॅल्क्युलेट करतो किंवा आपण कॅल्क्युलेट करून कॉम्बिनेशन वाईज आपल्याला ओपन डी एस एसला द्यायचं असतं. ओके. सो याचे फॉर्म्युलाज इथे आहेत. वन एच पी म्हणजे इक्वल्स टू 0.746 किलोवॅट असतं. मग आता 5 HP पाहिजे तर इंटू 5 करा म्हणजे 3.73 किलोवॅट झालं. मग 5 HP इफिशियन्सी किती असणार? तर त्याला डिवाइड बाय 0.75 करूया. तर 0.75 म्हणजे 75% त्याची इफिशियन्सी आपण ॲझ्युम केलेली आहे. मग त्याची रेटिंग किती असेल? तर 5 किलोवॅट. 4.97 आपण अप्रॉक्सिमेटली पकडली आहे 5 किलोवॅट. तर त्याच्यानंतर KVA ॲपरंट पॉवर आपल्याला कसे भेटेल? तर रूट ऑफ रिअल पॉवर स्क्वेअर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर स्क्वेअर. पण ते काढायसाठी तुमच्याकडे काय आहे व्हॅल्यूज? तर KVAR आहे किंवा KVA आहे. ज्या पण व्हॅल्यूज तुमच्याकडे असतील तर त्या या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहेत आणि ते आपल्याला सिस्टममध्ये डिफाईन करायचे आहेत. ओके. तर हाऊ टू यूज द ओपन डी एस एस. तर आपण हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की ओपन डी एस एस कसं यूज करता. सो फर्स्ट ऑफ ऑल हा ओपन डी एस एसचा इंटरफेस आहे. सगळ्यात पहिला तुम्ही वरती बघू शकतात की हे जो रेड बॉक्स आहे तिथे मेन्यूज आहेत. तिथे मेक, एक्सपोर्ट किंवा शो, व्हिज्युअलाइज करू शकतो. हे सगळे आपण मेन्यूज आहेत. इथे एक हेल्प बटन आहे. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम झाला तर इथे एक डॉक्युमेंटेशन असतं, तिथे तुम्ही क्लिक करू शकता. नंतर हा जो थर्ड बॉक्स आहे हा स्क्रिप्ट टूल्स आहे. म्हणजे कोणत्या फोल्डरमध्ये तुमच्या पी सीच्या कोणत्या फोल्डरमध्ये तुमची स्क्रिप्ट फाईल सेव्ह आहे ते याच्यावरून दिसतं. हा जो बार आहे याच्यावरती रिझल्ट दिसतात, रिझल्ट्स जे पण येतील ते. आणि हा जो पार्ट आहे, मोठी स्पेस आहे, याला आपण रायटिंग पॅड बोलतो. याच्यामध्ये आपण कोड नाही पण स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण जे काही डिफाईन करतो ओपन डी एस एसमध्ये त्याला स्क्रिप्टिंग लँग्वेज असं बोलतात. सो याच्यामध्ये आपण सगळे नेटवर्क आपला डिफाईन करतो. आणि हा जो पार्ट आहे हा समरी पार्ट आहे. हे जे तुम्ही सिम्युलेशनमध्ये लिहिता, ओपन डी एस एसच्या इंटरफेसमध्ये स्क्रिप्टिंग लँग्वेज लिहिता, ते रन केल्यानंतर सिम्युलेशन रन केल्यानंतर इथे तुम्हाला रिझल्ट्स दिसतात. ठीक आहे. तर असा आपला हा ओपन डी एस एस इंटरफेस दिसतो. ठीक आहे. तर आता आपण एक रिअल नेटवर्क बघूया. जो आपण मगाशी एक SLD डायग्राम बघितला. 100 KVAचा ट्रान्सफॉर्मर होता, 5 HPचे 8 लोड्स होते, मोटर्स होते. सो आपण ते आता याच्यामध्ये डिफाईन करणार आहोत. तर याच्यामध्ये स्क्रिप्ट ऑलरेडी लिहिलेली आहे. तर आपण स्क्रिप्ट समजून घेऊया. द फर्स्ट इज क्लिअर. ठीक आहे. तर हे सिंटॅक्स काय करतो की आधीचा जे पण रिझल्ट असतील ते क्लिअर करतो. नेक्स्ट इज न्यू सर्किट डॉट केस स्टडी. तर याच्यामधून काय आपल्याला समजते की आपण ह्याच्यामध्ये एक नेटवर्क तयार करतो. हा नेटवर्क तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन फीड करणार, मग आपला नेटवर्क रन होणार. नेक्स्ट इज बेस KV 11. ओके. तर ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी KVA वरून आपण ते डिफाईन करतो. 11/415 असेल तर आपण 11 बेस KV यूज करू शकतो किंवा 415 आपण बेस KV म्हणून यूज करू शकतो. नेक्स्ट इज पर युनिट. तर पर युनिट 1 आहे बिकॉज ऑल द व्हॅल्यूज आर गोइंग टू बी इन पर युनिट. नंतर नेक्स्ट इज बस 1. बस 1 इथे मी लिहिलेलं आहे ST2. ST2 म्हणजे ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग. ओके. तर सेकंडरी वाइंडिंगपासून चालू होणार आहे. तर इथे बघू शकता की बेस KV इक्वल्स टू 11 आणि बस 1 इक्वल्स टू ST2.
तर नेक्स्ट मी डिफाईन केलेलं आहे न्यू ट्रान्सफॉर्मर डॉट सबस्टेशन. तर याच्यामध्ये मगाशी जो आपण SLD पाहिला, तर त्याच्यामध्ये मी फक्त एक सबस्टेशन पॉवर ट्रान्सफॉर्मर मी एक्स्ट्रा इथे ॲड केलेला आहे. ओके, सो न्यू ट्रान्सफॉर्मर डॉट सबस्टेशन. तर या कमांडनी तुम्ही एक ट्रान्सफॉर्मर नावाचं एक एलिमेंट त्याच्यामध्ये डिफाईन करता. ओके, मग आता ट्रान्सफॉर्मर आपण कोणता यूज करतोय, त्याला फेजेस किती आहेत, तर 3 फेजेस आहेत. आणि वाइंडिंग्स किती आहेत, तर वाइंडिंग्स 2 आहेत. ओके, मग आता आपण डिफाईन करूया. तर 2 वाइंडिंग आहेत. सो हा जो पहिला सिम्बॉल आहे तो कंटिन्यू सिम्बॉल आहे. सो नेक्स्ट लाईनपासून आपण कंटिन्यू करतोय असं ते डिनोट करतो. नंतर वाइंडिंग WDG इक्वल्स टू म्हणजे वाइंडिंग. ओके, तो वाइंडिंग 1 बस इक्वल्स टू, इथे तुम्ही इक्वल्स टू या पूर्ण स्क्रिप्टमध्ये इक्वल्स टू नंतर जे काही नोटेशन्स आहेत ते अल्फा न्यूमेरिक असू शकतात, न्यूमेरिक असू शकतात किंवा अल्फाबेट असू शकतात. हे युनिक असले पाहिजेत. नोट करायचं पॉईंट काय आहे, ते सगळे युनिक पाहिजेत, एकही रिपीटेड नको. ठीक आहे, तर आपण बस 1ला काय नाव दिलेलं आहे, वाइंडिंगला ST1 म्हणजे ट्रान्सफॉर्मर फॉर प्रायमरी वाइंडिंग. नंतर कनेक्शन बघूया आपण. तर जो आपला पॉवर ट्रान्सफॉर्मर किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतात, तर त्याचं कनेक्शन कसं असतं प्रायमरी आणि सेकंडरीचं. प्रायमरी इज इन डेल्टा कनेक्शन अँड सेकंडरी इज इन स्टार कनेक्शन. ओके, नंतर मग किलो वोल्ट. तर किलो वोल्ट किती असतं सबस्टेशन जो ट्रान्सफॉर्मर असतो, तर त्याचं 33/11 kV असतं. त्याची प्रायमरी 33 असते आणि सेकंडरीमधून 11 कनेक्टेड होतं. नंतर मग किती कॅपॅसिटी आहे, तर आता मगाशी आपण जो टेबल बघितलात, तर त्याच्यामध्ये 5 KVA 5 MVA होतं. 5 MVA इक्वल्स टू 5000 KVA. सो सिमिलरली आपण वाइंडिंग 2 डिफाईन केलं. बस 1 इथे बघू शकता ST2 युनिक आहे, डिफरंट आहे. नंतर कनेक्शन त्याचं Y आहे, मीन्स स्टार. आणि KV बघाल तर 11 बिकॉज 33/11 KVAचा आहे ट्रान्सफॉर्मर. आणि KVA सेम 5 MVA 5000 KVA. ठीक आहे, तर आता आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण डिफाईन केलेला आहे. तर आपल्याला माहीत असेल की जो आपल्याला फीडर आहे, नेटवर्क आहे, तो त्याचं स्टार्ट कुठून होतं आणि एंड कुठून होतं. तर स्टार्टिंगला काय असतं, पॉवर ट्रान्सफॉर्मर. पॉवर ट्रान्सफॉर्मर नंतर HT लाईन येते. HT लाईन जाते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरकडे. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरकडून परत एक लाईन येते, त्याला आपण लो टेन्शन नेटवर्क LT लाईन बोलतो, राईट. नंतर मग LT नेटवर्कला ॲट द एंड आपण मोटर जॉईन करतो. सो सेम आपण इथेच स्टेप बाय स्टेप आपण सगळे नेटवर्क डिफाईन करायचे असतात. ओके, तर पॉवर ट्रान्सफॉर्मर झालं. मग आता HT म्हणजे हाय टेन्शन कंडक्टर्स. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला मगाशी दाखवला, एक चार्ट दाखवला, कंडक्टर्स चार्ट दाखवला की SESR केबल असतात, AAA केबल असतात. तर मग त्याचे आपल्याला वाइंडिंग्सचं रेजिस्टन्स काय आहे, रिॲक्टन्स काय आहे, हे आपण बघतो. तर त्याच्यामधलं आपण एक रॅबिट SESR रॅबिट नावाचा आपण एक कंडक्टर चूज केलेला आहे. तर आपण बघूया की तो डिफाईन कसा करायचा. ओके, सो न्यू लाईन कोड डॉट रॅबिट. तर लाईन कोड काय डिफाईन करतो की आपण लाईनचे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये डिफाईन करतो, फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. ओके, तर रॅबिट नावाची ही एक लाईन आहे. देन इथे बघाल की N फेजेस इक्वल्स टू 3 म्हणजे आपले 3 फेजेस आहेत लाईनचे, राईट. नंतर बेस फ्रिक्वेन्सी, तर आपलं वोल्ट किती फ्रिक्वेन्सीवरती आपलं ग्रिड काम करतं, तर 50 हर्ट्ज. सो बेस फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 50. नंतर मग X1 आणि R1 रिॲक्टन्स अँड रेजिस्टन्स ऑफ द लाईन. नंतर मग हे X1 R1 झालं आणि X0 आणि R0 झालं. ओके, सो आता कंडक्टरचे डिटेल्स आपण बघितलेत आणि आता आपण लाईन डेफिनेशन बघूयात. ओके, तर HT लाईन डेफिनेशन. सो न्यू लाईन डॉट HT1. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्वल्स टू किंवा डॉट नंतर जे पण काही नंबर्स किंवा डिफाईन करायचे असेल ते युनिक असतील आणि ते आपण काहीही देऊ शकतो, अल्फा न्यूमेरिक, न्यूमेरिक और अल्फाबेट. सो मी इथे अल्फा न्यूमेरिक दिलेलं आहे HT1. माझी जी फर्स्ट लाईन आहे पॉवर ट्रान्सफॉर्मरपासून, त्याला मी नाव दिलेलं आहे HT1. ओके, मग त्याचं आपण फेजेस डिफाईन करूया. किती फेज आहेत, तर 3 फेजेस आहेत. नंतर मग आता प्रत्येक लाईन त्याचा एक स्टार्ट पॉईंट असतो आणि एक एंड पॉईंट असतो. तर आता स्टार्ट पॉईंट कुठून स्टार्ट होणार आहे,
तर पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंग पासून, राईट, कारण तिथून आपल्याला 11 kV व्होल्टेज येणार आहे. सो इथे जर बघाल, बस इक्वल्स टू ST2, तर पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंग पासून आपली लाईन स्टार्ट होणार आहे. ओके, सो मी इथे दिलं बस 1 इक्वल्स टू ST2 आणि बस 2 इक्वल्स टू E1. तर E1 काय डिनोट करतं की ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला. ओके, जो आपण मगाशी SLD डायग्राम बघितला तर त्याच्यामध्ये E डिनोट केलं होतं. सो मी इथे E1 ॲज अ प्रायमरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड E2 ॲज अ सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर असं ॲझ्युम केलेलं आहे. ओके, सो लेंथ इक्वल्स टू 2 म्हणजे काय तर 2 किलोमीटर. ओके, युनिट्स इक्वल्स टू किलोमीटर. तर इथे युनिट्स डिफाईन करायचे वेगवेगळे पद्धती असतात, जसं की किलोमीटर्स आहे, फूट आहे किंवा मीटर्स आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. ओके, तर आता आपण मगाशी कंडक्टरचे डिटेल्स आपण बघितलेत. तर लाईन कोड इक्वल्स टू रॅबिट. तर रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स आपण जे यूज केलेलं आहेत तर ते या लाईनीला आपण इथे डिफाईन केलं. ते व्हॅल्यूज आता लाईन कोड डॉट इक्वल्स टू रॅबिट घेणार. ओके, तर आता आपण HT लाईन बघितली 11 kV. तर आता 11 kV लाईन कुठे जाणार? डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरकडे जाणार, राईट. तर आपला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर किती KVAचा आहे आपण ॲझ्युम केलेला आहे तर 100 KVA. ओके, सो आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डिफाईन करूया सेम सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर सारखं. ओके, न्यू ट्रान्सफॉर्मर डॉट DT. सेम तुम्ही DT नाव देऊ शकतात किंवा कोणाहीचंही नाव देऊ शकतात, किंवा शेतामध्ये फार तर ज्याच्या शेतात DT असतो म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतो त्याचं नाव दिलं जातं, आपण त्याचंही नाव देऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, नंतर मग फेजेस इक्वल्स टू 3 सेम ॲज सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर आणि वाइंडिंग इक्वल्स टू 2. ओके, सो परत इथे 2 वाइंडिंग्स आहेत, तर 2 वाइंडिंग्स आपण इथे डिफाईन करतोय, वाइंडिंग 1 अँड वाइंडिंग 2. बस इक्वल्स टू E1 अँड E2 प्रायमरी अँड सेकंडरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. कनेक्शन सेम डेल्टा आणि वाय. इथे KV, तर आपला 100 KVAचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तर तो 11/415चा आहे. सो आपण इथे वाइंडिंग 1ला 11 दिलेला आहे आणि वाइंडिंग 2ला 415 वोल्ट. सो इथे क्लिअरली बघा 0.415. ओके, KVA आहे, सो आपण त्याला कन्वर्ट केलं. नेक्स्ट इज ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटी, KVA 100 आपण दिलेलं आहे. तर सेम एज HT लाईन आपण LT लाईन आपण डिफाईन करणार आहोत. ओके, तर न्यू लाईन, आता इथे आपण ACSR अँड टाईपचा आपण कंडक्टर यूज केलेला आहे आणि त्याचे पण सेम बाकी सगळं सेम येणार. N फेजेस इक्वल्स टू 3, बेस फ्रिक्वेन्सी 50, X1 R1 R0 X0. हे जे पण कंडक्टरचे डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यातून आपण डिफाईन करतो. ओके, तर नेक्स्ट आहे की लाईन डेफिनेशन. तर आता आपण मगाशी बघितलं की लाईन्स होत्या आणि त्याच्यामध्ये नंबर्स दिले होते 5, 4, 3. ओके, तर ते तेवढे नंबर ऑफ पोल्स होते. ओके, सो पोल टू पोल डिस्टन्स आपण बघितलं की 50 मीटर्स आहे. सो आता न्यू लाईन आपण डिफाईन केली आहे, तर लाईन डॉट 1 सेम तुम्ही इथे 1 देऊ शकतात किंवा कुठलाही अल्फाबेट देऊ शकतात. ओके, तर लाईन 1 डॉट 1 फेजेस इक्वल्स टू 3. बस 1 कुठून स्टार्ट होणार? आता बस 1 तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंग पासून आपला लाईन स्टार्ट होणार. सो इथे मी लिहिलेलं आहे E2. ओके, तर बस 2 इक्वल्स टू D1. जर तुम्ही SLD बघितलात, जो आपण मगाशी सिंगल लाईन डायग्राम बघितलात, तर त्याच्यामध्ये 2 सर्किट आहेत, एक लेफ्ट साईडला सर्किट आहे, एक राईट साईडला सर्किट आहे. ओके, सो आपण लेफ्ट साईडचं सर्किट पहिला स्टार्ट केलेलं आहे आणि ट्रान्सफॉर्मर नंतर जो पहिला पॉईंट येतोय त्याच्यामध्ये त्याला D1 असं व्हॅल्यू दिलेली आहे. सो स्टार्टिंग पॉईंट ऑफ दिस लाईन इज E2 अँड एंड पॉईंट ऑफ दिस पॉईंट इज D1. ओके, मग त्याची लेंथ किती आहे? सो त्याच्यामध्ये 5 पोल्स दिलेले आहेत, तर 5 × 5 250. सो त्याची लेंथ आहे 250 म्हणजे 0.250 मीटर्स. नंतर मग लाईन कोड सेम ॲज HT लाईन, आपण इथे अँड दिलेलं आहे. अँडचे जे पण
रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स आहे तो इथे यूज करणार आहे आणि युनिट्स इक्वल्स टू किलोमीटर. सिमिलरली न्यू लाईन डॉट टू. मग आता पूर्ण आपण नेटवर्क ह्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. D1 टू डी, परत D1 टू बी टू सी. नंतर मग ह्याच्यामध्ये आपण सेकंड सर्किट आपण इथे यूज करणार आहोत. म्हणून ॲज इथे बघू शकता न्यू लाईन डॉट 6 याच्यामध्ये मी परत E2 वापरलेला आहे बिकॉज सेकंडरी सर्किट आपण इथून डिफाईन करणार आहोत जो की राईट साईडचा आहे. ठीक आहे, बाकी सगळं सेम असणार आहे. मग आता लाईन झाली तर मगाशी जसं मी बोललो की लाईनच्या एंडला, लो टेन्शन लाईनच्या एंडला आपण पंप ॲड करतो, पंप तिथे लावलेला असतो. सो आपण लोड डेफिनेशन बघूया. न्यू लोड डॉट 1. इथेही सेम तुम्ही नंबर द्या किंवा अल्फाबेट द्या, काहीही चालेल. नंतर आपला जो मोटर आहे ती त्याचे किती फेजेस आहेत तर 3 फेजेस आहेत. आणि बस 1 इक्वल्स टू डी. बस 1 इक्वल्स टू डी म्हणजे काही, ज्या लाईनच्या एंडिंग पॉईंटला मोटर कनेक्ट केलेली आहे तो बस आपण इथे देणार आहोत. तर बस 1 इक्वल्स टू डी. आणि इथे कनेक्शन इक्वल्स टू वाय. जी आपली मोटर असते ती स्टार कनेक्टेड असते म्हणून इथे आपण कनेक्शन इक्वल्स टू वाय पकडलेलं आहे. ओके, सो त्याचा केव्ही किती असणार तर 0.415. तर 415 वोल्टवरती आपली मोटर चालते. तर याच्यानंतर जसं की आपण ॲज्युम केलेलं आहे प्रत्येक मोटर 5 किलो वॅटची आहे किंवा 5 HP ची आहे म्हणून आपण इथे किलो वॅट 5 दिलेलं आहे. आणि KVAR जसं मी मगाशी सांगितलं, अपरेंट पॉवर आहे तुमच्याकडे, रिॲक्टिव्ह पॉवर आहे आणि रिअल पॉवर आहे. तर याच्यावरून आपण KVAR डिफाईन करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मॉडेल इक्वल्स टू 3. तर ओपन DSS मध्ये वेगवेगळे टाईप्सचे मॉडेल असतात. तर मॉडेल इक्वल्स टू 3 हा आपला मोटरसारखा वर्क करतो म्हणून आपण मॉडेल 3 घेतलेला आहे. ओके, तो सर तर आता आपण सगळे डिफाईन केलेले आहेत पॅरामीटर्स. आणि आता आपण लास्टला बघूया की सेट व्होल्टेज बेसिस. तर याच्यामध्ये आपण ना जेवढे पण व्होल्टेज आपण यूज केलेले आहेत ते आपण याच्यामध्ये डिफाईन करतो. तर आता आपण स्टार्टिंगपासून बघूया. पॉवर ट्रान्सफॉर्मर किती वोल्टचा असतो 33/11. सो आपण 33 घेतलं आणि 11 घेतलं. ओके, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कितीचा असतो 11/415चा असतो. सो आपण 11 वोल्टेज घेतलं किलो वोल्ट आणि 415 वोल्ट घेतलं. ठीक आहे, तर याच्यानंतर कॅल्क्युलेट व्होल्टेज बेसिस आपण सिस्टमला सांगतो की आता व्होल्टेज कॅल्क्युलेट कर आणि सॉल्व. हे केल्यानंतर आपण कंट्रोल ऑल आणि कंट्रोल डी करतो. ते केल्याने आपला सर्किट सॉल्व होतो. आणि सॉल्व झाल्यानंतर हे जे लेफ्ट साईडला तुम्ही बघत आहात हा सर्किट इथे सॉल्व केल्यानंतर हे आपल्याला असे पॅरामीटर्स दिसतात. जसं की आपण मगाशी बघितलं की या स्क्रिप्टमध्ये आपण कंट्रोल ऑल आणि कंट्रोल डी करून केल्यानंतर हे सिम्युलेशन रन होतं. आणि हे जे लेफ्ट साईडला आपली जी स्क्रीन आहे इथे त्याची समरी येते. ठीक आहे, तर आता आपण मगाशी बघितले हे एक्सपोर्ट आणि शो व्हॅल्यूज आहेत. तर आपल्याला ह्याच्यामधून काय काय बघायला भेटतं तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय चेक करायचं आहे, व्होल्टेज, करंट आणि पॉवर चेक करायचे. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये आपण लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज बघू शकतो म्हणजे 240 फेज व्होल्टेज आपण ज्याला बोलतो. आणि लाईन टू लाईन म्हणजे 415 व्होल्टेज हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतं. तर त्याच्यामध्ये आपले जे रिझल्ट आलेले आहेत हे बरोबर आहेत की नाहीत हे चेक करण्यासाठी याच्यामध्ये काही चेकलिस्ट आहेत. ही चेकलिस्ट फॉलो केल्यानंतर आपण स्वतःच त्याच्यावरती स्टॅम्प मारू शकतो की आपण जे मॉडेल केलेलं आहे हे राईट आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रायमरी अँड सेकंडरी व्होल्टेज चेक करणार आहोत ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ओके, तो याच्यामध्ये पॉईंट्स काय लिहिलेले आहेत, व्हेरीफाय ट्रान्सफॉर्मर प्रायमरी व्होल्टेज इन पर युनिट अँड कन्वर्ट टू फेज व्होल्टेज इफ निडेड. ओके, आणि सेकंड पॉईंट काय आहे, एन्श्युअर सेकंडरी व्होल्टेज इज विदिन द एक्सपेक्टेड लिमिट्स.
तर आपल्याला माहिती आहे की आपला ट्रान्सफॉर्मर 11/415 चा आहे. तर त्याच्या प्रायमरी वरती 11 व्होल्टेज 11 केव्ही असायला हवा आणि सेकंडरी वाइंडिंग वरती 415 व्होल्टेज असायला हवा किंवा 230 वोल्ट असायला हवा. सो आपण चेक करूया. सो कंट्रोल डी केल्यानंतर आपलं सिम्युलेशन रन झालेलं आहे. तर आपण या मेन्यूवरती जाणार आहे, शो, त्याच्यामध्ये व्होल्टेजेस आणि व्होल्टेजेसमध्ये लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज आपण क्लिक करायचं आहे. लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज क्लिक केल्यानंतर आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स येईल. तर या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण बघू शकता की सिमेट्रिकल कंपोनेंट व्होल्टेजेस बाय बस फॉर 3 फेज बसेस. ओके, तो याच्यामध्ये हेडर्स काय काय आहेत तर बस, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे, V1 काय आहे, V1 म्हणजे पॉझिटिव्ह सिक्वेन्स व्होल्टेज, PU म्हणजे पर युनिट, V2 म्हणजे नेगेटिव्ह सिक्वेन्स व्होल्टेज, V0 म्हणजे झिरो सिक्वेन्स व्होल्टेज. ओके, तर फर्स्ट पॉईंट आपण काय बघितला की 6.351 व्होल्टेज आहे. जर पर युनिटमध्ये व्हॅल्यू असेल तर त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे 230 व्होल्टमध्ये, राईट. तर आता आपल्याला हे माहिती आहे की हा आपला पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. सो 33/11 असलं पाहिजे. तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगवरती 19.05 मॅग्निट्यूड आहे. जर याला आपण कन्वर्ट केलं तर आपल्याला इथे 33 किलो वोल्ट बघायला भेटेल. सेम फॉर सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर, जिथे ST2 6.351 आहे, त्याला आपण जर कन्वर्ट केलं तर आपल्याला तिथे 11 kV वोल्ट बघायला भेटेल. तर हे आपण चेक कसं करणार की इथे 11 kV वोल्ट आहे की नाही, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 415/11,000 इंटू 6.351. हे केल्यानंतर तुम्हाला इथे 11 kV वोल्ट बघायला भेटेल. सेम फॉर E1 प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगवरती पण सेम फॉर्म्युला लावायचा आहे. इथे आपल्याला समथिंग 239.6 व्होल्टेज येईल कन्वर्ट केल्यानंतर, आणि ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगवरती 0.233 वोल्ट आहे, म्हणजे 233 व्होल्टेज आहे. तर हा एक आपला फर्स्ट चेक पॉईंट झाला की आपलं मॉडेल बरोबर आहे की नाही. तर आता तुम्ही बघाल की प्रायमरी वाइंडिंगवरती 239 वोल्ट आहे आणि सेकंडरी वाइंडिंगवरती 233 व्होल्टेज आहे. तर हे कशामुळे होऊ शकतं, तर हे ट्रान्सफॉर्मर तुमचा हेवीली लोडेड असेल किंवा त्याच्यामध्ये वाइंडिंग रेजिस्टन्स असेल किंवा त्याच्यामध्ये लिकेज रेजिस्टन्स झाले असेल, म्हणून ते आपल्याला व्होल्टेज ड्रॉप बघायला भेटू शकतो. ओके, आणि सेकंड आहे की आपला पर युनिट आहे ते नेहमी क्लोज टू 1 असायला हवं. सो फर्स्ट पॉईंट क्लिअर झालेला आहे. ओके, सो तर सेकंड पॉईंट काय आहे, नोड व्होल्टेज ॲनालिसिस. ओके, so if two circuits exist, verify each node voltage. A sudden voltage rise indicates activation of a second circuit. म्हणजे काय आहे, आपण जर मगाशी SLD डायग्राम बघितला तर त्याला दोन सर्किट होते, एक लेफ्टला आणि एक राईटला. तर तशी जर दोन सर्किट असतील तर त्या दोन्ही पॉईंटवरती व्होल्टेज नेहमी हाय असायला हवा. सो आपण बघूया की जो E2 आहे हा आता आपला इथून स्टार्ट झालेला आहे 233 वोल्ट, 229, 227, 226, 224, 224. इथे जर एफ पॉइंट बघाल, एफ नोड बघाल, तर इथे 228 व्होल्टेज आहे. तर मध्येच सडन इन्क्रीज झालेला आहे, म्हणजे इथून आपला सेकंडरी सर्किट स्टार्ट झालेला आहे आणि मग इथून आपल्याला व्होल्टेज ड्रॉप बघायला भेटेल 228, 226, 224, 220, 221. ओके, तर हे झाले आपले चेक पॉईंट. तर याच्याने आपल्याला समजेल की आपला आपण जो मॉडेल केलेला आहे तो राईट आहे. सो थर्ड, सिक्वेन्स व्होल्टेज व्हॅलिडेशन. ओके, तर V1 शुड बी अराउंड 230 वोल्ट, V2 अँड V0 शुड बी नेग्लिजिबल. तर आता V1, V2 आणि V0 हे काय आहे हे आपण आता त्याच्यामध्ये बघूया. सो आता V1, V2 आणि V0 हे आपले सिक्वेन्स आहेत, सिक्वेन्स व्होल्टेज. जर आता 3 फेज सिस्टममध्ये आपण बघू शकतो की 120 डिग्री अँगल अपार्ट आपले फेजेस असतात, राईट. तर V1 हा पॉझिटिव्ह सिक्वेन्स व्होल्टेज आहे, V2 हा नेगेटिव्ह सिक्वेन्स व्होल्टेज आहे आणि V0
झिरो सिक्वेन्स व्होल्टेज आहे, राईट. तर आता हे व्हॅल्यूज कसे बघणार, तर V1 ची व्हॅल्यूज नेहमीच 33 किलो वोल्ट किंवा 11 वोल्ट किंवा 415 किंवा 230 वोल्ट असले पाहिजे. नंतर V2 ची व्हॅल्यू आपण इथे बघू शकता की इट इज 10⁻⁹ मीन्स इट इज नेग्लिजिबल. नंतर V0 झिरो सिक्वेन्सची व्हॅल्यू बघू शकतात की 10⁻10 -14 म्हणजे इट इज व्हेरी नेग्लिजिबल. तर हे दोन पॉईंट्स जे आहेत, हे व्हॅल्यूज आहेत V2 आणि V0, हे काय डिनोट करतं की हे आपले व्हॅल्यूज एकदम नेग्लिजिबल आहे, म्हणजेच आपलं सिस्टम बॅलन्स्ड आहे. सो याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो वेदर अवर सिस्टम इज बॅलन्स्ड ऑर अनबॅलन्स्ड. ओके. सो आता आपण इथे लाईन व्होल्टेज म्हणजेच फेज व्होल्टेज 230 वोल्ट बघितलं आहे. सेम आपण लाईन टू लाईन व्होल्टेज बघू शकतो, म्हणजे 415 वोल्ट आपण बघणार आहोत. सो परत आपण शो ऑप्शनमध्ये जाणार, व्होल्टेजेसमध्ये जाणार आणि व्होल्टेज लाईन टू लाईन, व्होल्टेज L टू L. तर तो क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला पॉपअप होणार आहे आणि त्याच्यामध्ये सेम व्हॅल्यूज आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके. तर आपण याच्यामध्ये बघू शकतात व्होल्टेज LL, बस, मॅग्नेट्यूड, V1, PU, पर युनिट, V2, V0 अँड ऑल. तर आपला जो पॉवर ट्रान्सफॉर्मर होता तो 33/11चा होता, हे इथे व्हेरीफाय झालेलं आहे. जो आपला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे तो 11/415 आहे. सो तोही इथे व्हेरीफाय झालेला आहे 10.99. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 11 404. म्हणजे आपण जसं मगाशी फेज व्होल्टेजमध्ये जसं व्होल्टेज ड्रॉप बघितला, तसंच आपल्याला इथे लाईन व्होल्टेजमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या 2 वाइंडिंगमध्ये आपल्याला व्होल्टेज ड्रॉप बघायला भेटणार आहे. आणि सिमिलरली इथे जर आता आपण बघितलं 393, 392, 396, 392, 389 आणि 396 मध्ये बघू शकतात F नोडवरती की इथून आपला सेकंडरी नोड, आपल्याला सेकंडरी सर्किट आपला चालू झालेला आहे. सो हे झालं फर्स्ट व्हेरिफिकेशन. नंतर मग V2 ची आणि V0 ची व्हॅल्यू बघूया. इट इज 10⁻⁹, इट इज 10⁻15, म्हणजेच आपलं सिस्टम बॅलन्स्ड आहे. सो आपण जे काही सिम्युलेशन रन करतो, तर तेच आपण स्वतःच सेल्फ व्हॅलिडेशन कसं करायचं, तर त्याच्यासाठी हे चेक पॉईंट्स आहेत, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. येस. आता आपण व्होल्टेज व्हेरिफिकेशन बघितलं. आता आपण करंट व्हेरिफिकेशन बघणार आहोत. तर करंट चेक करण्यासाठी पण काही चेकलिस्ट आहेत, ती आता आपण बघूयात. एक्सपेक्टेड लोड करंट. तर आता आपण जसं SLD मध्ये बघितलं, आपण R मॉडेलनी आपण सॉल्व करतो, व्होल्टेज ड्रॉप वगैरे आपण काढतो, तिथे आपण करंट ॲझ्युम करतो. 5 किलोवॅटची जर मोटर असेल तर तो 9 एम्पियर किंवा 10 एम्पियर करंट कन्झ्युम करणार, हे आपण ॲझ्युम करतो. तर इथे आपण ॲझ्युम केलेलं आहे की एक मोटर जी 5 किलोवॅटची आहे ती 9 एम्पियर कन्झ्युम करते. सो टोटल आपल्याकडे 8 मोटर्स आहेत. सो 9 × 8 जर केलं तर आपल्याला 72 एम्पियर्स आपल्याला यायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगवरती आपल्याला करंट 72 एम्पियर दिसायला पाहिजे. ठीक आहे. आणि सेकंड सिक्वेन्स करंट ॲनालिसिस, I2 म्हणजेच करंट करंट सिक्वेन्स म्हणजे नेगेटिव्ह करंट आणि पॉझिटिव्ह करंट आणि झिरो करंटचे व्हॅल्यूज हे आपण बघूयात बॅलन्स सिस्टमसाठी. सो व्होल्टेजचे जसे आपण व्हॅल्यूज बघितलेत, तसे सेम व्हॅल्यूज आपण शोमध्ये जाणार आहेत, मेन्यूमध्ये करंटमध्ये जाणार आहेत आणि करंट सिक्वेन्सची व्हॅल्यूज आपण बघणार आहेत. तर आपण जेव्हा करंट सिक्वेन्स आपण क्लिक करणार तेव्हा एक टेक्स्ट फाईल आपल्याकडे पॉपअप होईल आणि ते व्हॅल्यूज आपण आता इथे बघू शकतात की ट्रान्सफॉर्मर हा वाला फर्स्टवाला झाला की पॉवर ट्रान्सफॉर्मर झाला सबस्टेशनमधला. सेकंड आपला झाला सेकंडरी ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. सो प्रायमरी करंट किती आहे तर 2.6. व्होल्टेज जास्त आहे तर करंट जास्त तर व्होल्टेज कमी. ठीक आहे. तर आता इथे सेकंडरी वाइंडिंग, इथे व्होल्टेज कमी झालं, स्टेप डाऊन झालं, तर करंट इथे वाढणार, राईट. तर इथे 71 एम्पियर्स आपल्याला सेकंडरी ट्रान्सफॉर्मरवरती येते. ओके. तर त्याआधी आपण हे लोड्स बघूयात
तर प्रत्येक मोटर ही 5 किलोवॅटची आहे आणि ती किती कंझ्युम करते करंट, तर 9 एम्पियर, 9, 8.8, 8.7. ती किती लांब आहेत किंवा किती जवळ आहे याच्यावरती आपल्याला करंट बघायला भेटेल. आणि जर ह्याचं समअप कराल तर आपल्याला 71 एम्पियर आपल्याला बघायला भेटेल. तर हे झालं फर्स्ट चेकलिस्ट. आणि जसं आपण व्होल्टेजमध्ये पॉझिटिव्ह सिक्वेन्स, निगेटिव्ह सिक्वेन्स आणि झिरो सिक्वेन्सचे व्हॅल्यूज बघितल्या होत्या, तसेच इथे आपण निगेटिव्ह सिक्वेन्स I2 आणि झिरो सिक्वेन्स करंट व्हॅल्यूज आपण इथे बघणार आहोत. त्यासुद्धा व्हॅल्यूज 10⁻⁹ किंवा 10⁻8, 10⁻11 म्हणजे नेग्लिजिबल हव्या, जेणेकरून आपलं सिस्टम बॅलन्स्ड आहे हे आपल्याला ह्याच्यामधून व्हॅलिडेट करता येतं. सो हे झाले आपले करंट सिक्वेन्सचं व्हॅलिडेशन. आता थर्ड येतं आपण पॉवर. तर पॉवर व्हेरिफिकेशन आपण OpenDSSच्या रिझल्ट थ्रू कसं करणार, तर इथे पण चेकलिस्ट आहेत. तर पंप पॉवर कन्झप्शन, तर आपल्याला माहिती आहे की 5 HP ची मोटर आहे, जी काही शाफ्ट मोटर आहे. तर त्याचं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन किती आहे, तर 5 किलोवॅट तो कन्झ्युम करेल. तर आपल्याकडे 8 मोटर्स आहेत, सो 8 5 40. तर टोटल पॉवर ट्रान्सफॉर्मरने किती कन्झ्युम केली पाहिजे, तर 40 किलोवॅट. ओके. तर सेकंड काय आहे की पॉवर ड्रॉन बाय ट्रान्सफॉर्मर, ॲक्च्युअल व्हॅल्यू शुड बी हायर दॅन 40 किलोवॅट ड्यू टू लाईन लॉसेस. तर ट्रान्सफॉर्मर 40 किलोवॅट तर कन्झ्युम करणारच, प्लस काही ॲडिशनल पॉवर ड्रॉ करणार. ते कशामुळे असणार, तर बिकॉज ऑफ लाईन लॉसेस किंवा अजून काही रिझन्स असू शकतात. तर आपण पॉवरचे व्हॅल्यूज आपण बघणार आहेत. तर सेम शोमध्ये जायचं आहे, पॉवर्समध्ये जायचं आहे, पॉवर्समध्ये KVAचे व्हॅल्यूज बघायचे आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक टेक्स्ट पॉपअप होईल. मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरीचे व्हॅल्यूज आपल्याला पॉवरचे बघायला भेटणार आहेत. तर इथे आपण जे बघू शकतात की V सोर्स म्हणजेच ट्रान्सफॉर्मर ॲट सबस्टेशन, त्याच्यावर तुम्हाला किती व्हॅल्यू येते, P1 म्हणजेच किलोवॅट, -40.4. मायनस म्हणजे तो ड्रॉ होतोय करंट. ओके. तर ड्रॉ मायनस म्हणजे आपण पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून ती 40 किलोवॅट आपण ड्रॉ करत आहोत. ओके. तर इथे HT1 40.4, HT1 जी सेकंड आहे ते 40.3 ही आपल्याला येऊन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरकडे येते. आणि इथे 40.3 हा प्लस व्हॅल्यू आहे, म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला ती पॉवर इंजेक्ट होत आहे. त्याच्यात सेकंडरी वाइंडिंगमध्ये बघाल तर 40.2. येस, मग इथे 40.2 ही पॉवर आलेली आहे. नंतर लास्टला आपण लोड्स बघणार आहेत. आपले सगळे लोड्स मोटर्स आपले 5 किलोवॅटचे आहेत. तर आपण इथे बघूयात की 5 किलोवॅट आपलं मोटर घेते का. सो 5.0, 4.9, 4.9, 5.0 हा आपला इथून सेकंडरी सर्किट चालू झालेला आहे. तो 4.7, 4.6 हे व्हॅल्यूज आपल्याला येत आहेत, म्हणजेच आपण जे मॉडेलिंग केलेलं आहे ते बरोबर आहे. सो जर हे तुम्ही टोटल ॲडअप कराल तर टोटल सर्किट लॉस तुम्हाला 2.2 प्लस जे पोलार फॉर्ममध्ये येईल. ओके. सो हे आपलं झालेलं आहे पॉवर व्हेरिफिकेशन. अँड लास्टला आपण लॉसेस बघणार आहोत की आपल्या पूर्ण सर्किटमध्ये टोटल लॉसेस किती झालेले आहेत. तर शोमध्ये जायचं आहे, लॉसेस क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर एक टेक्स्ट बॉक्स अपियर होईल. तर पॉवर डिलिव्हरी एलिमेंट लॉस रिपोर्ट, तर आपल्या टोटल सर्किटमध्ये किती लॉसेस झालेले आहेत हे आपल्याला दिसेल. सो हे किलोवॅटमध्ये लॉसेस आहेत हे सगळे व्हॅल्यूज. तर हे ट्रान्सफॉर्मरमध्ये, पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये किती लॉस झाला आहे, HT लाईनमध्ये किती लॉस झाला आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये किती लॉस झालेला आहे, आणि LT लाईन्समध्ये किती लॉस झालेला आहे, याचे सगळे आपल्याला व्हॅल्यूज किलोवॅटमध्ये बघायला भेटेल. प्लस पर्सेंटेज पॉवर लॉस त्याच्यामध्ये बघायला भेटेल, आणि KVR लॉसेस किती आहेत हे बघायला भेटेल. सो लाईन लॉसेस इक्वल्स टू 2.1 किलोवॅट, म्हणजेच हा HT लाईन प्लस LT लाईन लॉसेस आहे. ट्रान्सफॉर्मर लॉसेस म्हणजेच 0.1 किलोवॅट. तर ह्याला जर तुम्ही ॲडअप कराल तर 2.2 किलोवॅट, जे आपलं व्हेरीफाय करू शकतो. आणि टोटल लोड पॉवर किती आहे, तर 38.2 किलोवॅट आपली लोड पॉवर आहे. म्हणजे टोटल सर्किटला, टोटल पंप्सला आपण एवढी पॉवर देत आहोत. जे आपण बघितलं 40.3 किंवा 40.4 पॉवर कन्झ्युम करतो,
तर हे सगळे तुम्ही ॲडअप कराल तर तुम्हाला 40.3 किलोवॅट तुम्हाला पॉवर येईल. आणि टोटल जर तुम्ही पर्सेंटेज काढाल लॉसेसचं, पॉवर लॉसेस फॉर सर्किट, तर हे 5.71% आहेत. सो तुम्ही हे मॅन्युअली कसं डिफाईन कराल फॉर्म्युलाजने. ओके, सो आपण एक फॉर्म्युलाज लिस्ट बघणार आहोत. सो ही लॉसेसची लिस्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंट लॉसेस तुम्हाला काढता येतील, एच टी लॉसेस. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, एच टी लॉसेस डिवायडेड बाय सगळे कंपोनेंट्स, एच टी लॉसेस प्लस एल टी लॉसेस प्लस डी टी लॉसेस प्लस पॉवर ड्रॉन ॲट लोड्स इंटू 100. हे जर तुम्ही काढलात तर तुम्हाला पर्सेंट एच टी लॉसेस भेटतील. सेम फॉर एल टी, सेम फॉर डी टी आणि सेम फॉर सर्किट लॉसेस. जे आपण 5.71% बघितलेत ते तुम्हाला या फॉर्म्युलाने येईल. सो आता आपण पॉवर फ्लो मॉडेलिंग बघितलेलं आहे ओपन डी एस एसमध्ये. तर आपण बघितलं की ओपन डी एस एसचे जे व्हॅल्यूज येतात ते करेक्ट आहेत की नाहीत, तर हे आपण व्हेरीफाय केलं, राईट. पण हे पॉवर फ्लो मॉडेलिंग शिकायच्या आधी आपण आर मॉडेल आणि आर एक्स मॉडेल शिकलेलो आहोत. जो एस एल डी आपण ड्रॉ केलेला आहे त्याचं आपण आर मॉडेलिंग केलेलं आहे, त्याचे व्हॅल्यूज आपण काढलेले आहेत. आर एक्स मॉडेल केले आहेत, त्याचे व्हॅल्यूज काढलेले आहेत. आणि आता आपण फायनली सॉफ्टवेअरवरती आपण मॉडेल डेव्हलप केलेलं आहे, रन केलेलं आहे आणि त्याचे व्हॅल्यूज आले आहेत. तर या तिन्ही मॉडेल्सचे व्हॅल्यूज आपण इथे टाकणार. हे तुम्ही टाकून बघा आणि व्हेरीफाय करा की आपले व्हॅल्यूज थेरॉटिकल प्लस सॉफ्टवेअरचे व्हॅल्यूज बरोबर येतात की नाही. सो फायनली हे जे आपण डेटाज बघितलेत ते सगळे आपण एक टेक्स्ट फाईलमध्ये पॉपअप झाले. तर ते तुम्ही एक्सपोर्ट करू शकतात का, तर येस तुम्ही करू शकतात. इथे जो मेन्यूजचा बार आहे त्याच्यामध्ये एक्सपोर्टचा ऑप्शन येतो. तर त्या एक्सपोर्टमध्ये व्होल्टेज, करंट, पॉवर, इथे करंट टर्मिनल सिक्वेन्स, पॉवर टर्मिनल्स किंवा सिक्वेन्स हे व्हॅल्यूज तुम्ही एक्सपोर्ट करू शकता आणि ते तुम्हाला व्हॅल्यूज ॲज अ CSV फाईल्समध्ये भेटतील. थँक्यू.